आणि तरुण भारतचे पत्रकार माझे मित्र पद्माकर वालावलकर यांच्याकडून मलाही 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने याही बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी दोन्ही बुवांचे रूपाच्या ध्यानाचे अभंग झालेत. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग सुरू करतोय. तत्पूर्वी दोन्ही बुवांनी जे मुद्दे मांडले तेवढे फक्त फोडून काढतो. या ठिकाणी रूपाच्या ध्यानाच्या अभंगाला सुरुवात करतो. हॅलो. आमचे मित्र सन्मान्य गौरव मापनकर यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 201 रुपयाचं बक्षीस आलंय स्वीकारतोय. तसेच सन्मान्य एकनाथ मोळीक साहेब यांच्याकडून राणे साहेबांवर गजर म्हणण्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलंय स्वीकारतोय. तसेच आमचे मित्र सन्मान्य परेश केटकर व यांच्याकडून आशीर्वाद रुपये 101 रुपयाचं बक्षीस आलंय स्वीकारतोय. तसेच आमचे मित्र सन्मान्य चैतन्य मुळगे यांचे वडील यांच्याकडून हे वैभव नाईक साहेबांवर गजर म्हणण्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. झालं रे. धन्यवाद. ओके या जाऊ बिंदास जाऊ. तर लवकर या बुवा. तुम्ही मागा काय बोललाच नाही पटकन. काय घरात बिरात नेशाल नाही का? नका हवी होत गाजरापर्यंत ना असं ते काय. पहिली गोष्ट सुशांत जोईल बुवांचा राहिला विषय. बुवाने सांगितलं की तो रागाचं नाव बुवाने सांगितलं. फक्त बुवाने विनंती करेन ते रागाचं नाव चुकीचं की बरोबर 100% सांगेन. फक्त बुवानी ते रागाचं नाव कुणाला विचारलं हे या ठिकाणी सांगावं. 100% बुवा चुकीचं की बरोबर मी सांगतो तुम्हाला. पुस्तकात या रागाचं नाव चल दाखव. आत्ता दाखव. उघडून दाखव दाखव. हो त्या पुस्तकाचं नाव दीपक समजीसकर असत नाही. पुस्तकाचं नाव म्हणजे दीपक समजीसकर असत नाही. मगाच बरं आमचे समजीसकर ही पहिल्या वेळ बारी आली होती ना त्यावेळी मी ओळख करून दिली होती. आमचे समजीसकर मला कोरस साथ करतायत. आज आमचे बुवांचे आजे गुरु प्रमोदजी हरियाण बुवांना ज्यांनी पकवाद साथ ढगा तबला साथ केली. आज त्यांचे बुवा कित्येक क्लासेस आहेत. तो माणूस माका कोरस साथ करता हे माझं भाग्य आहे ना. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. आणि त्या माणसा घेणा शपथ घालून विचारलं पकवादाची शपथ आहे रागाचं नाव सांगा. ह्या खोटा किंवा खरा असत यांना हयच सांगायचा. तुझं फोन मी हयच लावते. तुझी पुस्तक हयच फाडते. काय तो मान हलवी जातो आता. असू दे. बाकी बुवा तुम्हाला अगदी सलाम टोकतो. या बिचाऱ्या माणसाची जवळजवळ आबरूच काढून बुवा आजपर्यंत वयाच्या 14व्या वर्षी बुवा डबल वारीला सुरुवात केली. बुवा कदाचित मी 8वी असल्यापासून बुवा डबल वारी करतोय. कधी बुवा इतकं कुठल्या बुवाकडे बोललेलोच नाही. आई शपथ सांगतो म्हणजे 25 बाबा नाही काय आजपर्यंत चुकून सुद्धा एवढा कुणाकडे तुम्ही बोललेलो नाही. भले माझं दुश्मन असून दे म्हणजे फक्त एक मला सांगा माडकुली वासियांनी बुवा मला तिसऱ्यांदा बोलवला नाही. का बोलवला नाही बुवा? गेल्या वर्षी डबलवारी झाली. या बघ लिंगेश्वराचं मंदिर आहे. लिंगेश्वर साक्षा गुंडू बुवानी माझ्यासोबत
संदीप पुजारी बुवा आपल्या देवगडचा रत्न हे दोघे जण बुवा होते तिरंगी होती बुवा त्या दोन बुवांना जर मी घालून पाडून बोलत राहिले असते ना तर आज पुन्हा मांडकोळी पाऊल ठेवूची माझी अवकात नसली असती बुवा असून दे कोणतरी कोयलेट घालतीला असणारच काही जणांका बुवा अशी होत की एकमेकाची नाट मोडा आपण बुवा ह्या मांडकुली भाषेतला बुवा हे भजन रसिक श्रोते आहेत ना यांका बुवा भजन कळता म्हणून बुवा त्यांनी तिसऱ्यांदा मग काय बोललं हे लक्षात ठेव आणि तुझ्यासारख्या बुवा एवढा बोलूची गरज आहे काही काय बोलतो अरे वडीलदारू माणूस 65 वर्ष ना वय सांगितलं तरी तू बिंदास बोलतोस माती केलेच भाजनाशी याचाच केला जसं काय होत एवढं मोठं भाजना तुमतो हा नाही बोलवा त्या काय विषय नाही माका फक्त म्हणजे वाईट एकाच गोष्टीचा वाटला काय झालं मी सांगताय का तुम्ही किलेस करून देताला तोच घबरा होय काय बरं हे तुमचं बो आमचे तुमचे बो असं ते साठेल त्या हा नाही जाऊ द्या आता काका बोलवा काका काय बोलवा हो बस एवढाच प्रेम असून दे 100% फक्त बुवा बुवाने एक चॅलेंज महा काहीतरी केलं नाही की ह्या गाणं काहीतरी तरी म्हणून दाखव कुठला सांगितलं असं त्या झुळूक वाऱ्याची आळी रे लिहून कोळी सोन फुले ह्या कडवा तू म्हटलं ना त्याच्या पुढचा कडवा तुझ्या आता कानात पू येतलो पू पू तुझ्यात गट्स असती मी मगाशीच म्हणता सांगितलं माझी पेटी कितीची आहे रे पेपर मिटा इकडे बघ पेटी माझी तुमच्या दोन्ही बॉम्बपेक्षा पेटीवर तर सफेद आज पेटी आणली काळी 2 पेक्षा वरती आनंद सावंत सांगतील सन्माननीय तुझं पक्वादक सांगा किंवा बुवा बाजू पसली सांगतील सफेद 3ची बुवा पेटी आहे तुझ्यात हिंमत असत बुवा ह्या पेटीच्या पंचम पर्यंत आवाज लावू का सांगशील तर हरतो अरे सफेद 2ची पेटी घेऊन लोकांना थूक लावून फिरणार होतो तुम्हाला का भांडण्याच्या गोष्टी शिकायचं बल्ल्यावर राग येतात काय त्या माणसात बोललेस रे घरात झोप लागतात गेल्या त्या लक्षात घ्यावा तो बुवा माझो जोईल बुवा जेवढा काका साटेलकरांना बोललेला आहे तेवढे तुम्ही भासून बोलता या लक्षात ठेवा साटेलकर बुवा का विचार का वाटत असत माझी लोक बक्षीस देतात अब्रू वाढतात त्यांची ह्या अजून लक्षात दिला नाही कारण 65 वर्ष वय झाला म्हणजे जवळजवळ त्या पण लक्षात येत नाही त्यांना हो बोलवा काकांका हो काका वया बुवा हो बुवा मात्र माझ्यासाठी एक काम करा माझ्यावर तुमचा प्रेम हा थोडं जॅकेट बघा जाताना द्यावा म्हणजे खरोखर मला लय आवडला होईत ना माका असून दे बुवा अरे नाही गबराव काहीतरी बोलायचं नाही ते पेन चेक करू गेले होते तुमका माहित हा कवट बोलत असते नाही बघी होते शाळी हा काय झाडू माकाही बेका सांगतात काय तुमची पेन आहे ती लिहून झोपतली तुम्ही आता काय पेना तुमच्या शाळी हा 65 वर्ष वय झाला होता अजून मी प्याल जपतोय खेका वय 35-40 चे झाले ते म्हणतात पॅन झाडून तुम्ही अजून पॅन सांभाळतात म्हणजे केवढ्या खाया ए जोयला सांभाळ तुझा पॅन जपतो अजून नाही माका हळूच ते सांगून गेले ऍक्च्युली स्टाफ बोला नका पेन बघून येते माझा हातली नाही लिहून जा हो मी असं काय वाईट बोलणार नाही तुम्ही माझ्या गुरुजींचा बुवा रिस्पेक्ट करताय म्हणून सांगितलं असणार आणि बुवा तुमचा जो फोन इलो ना सावंतवाडीत बारीक केला ते व्हिडिओ माडे पे ना पण आम्ही कोणाची बदनामी करणार आहे ना तुमच्यापेक्षा डबल धगावलेलो मी आहे म्हणून आता थंडावलं नाही तर हायतेली बेंडरा उडवून देते तुमचा जेव्हा फोन इलो त्यावेळी मी क्लासलाच होते बुवा बुवांकडे तेव्हा फोन इलो त्यामुळे बुवा जाऊन दे असू दे एखादी गोष्ट होता पण बुवा वयामानाच्या नुसार आहे तो जो शब्द काढला होता तो अपेक्षित नव्हता म्हणजे माका साधारण वाटता की अजून तुझ्या पेनातली शाही बोली हा होय तर काय असा
पेनाची वाजतात ह्या 65 वर्ष वय झाल्या माणसाला करूची गरज आहे का? आपला इंजिन किक मारून स्टार्ट होत नाही आणि पेनाची वार्ता करू लागले. मग काय करायचं एखादा एकत्र घेता येईल उडी मारता येतं नदीचा असं नाही. शेवटी साठेल करायचा पेन आता साधा काय नाही बुवा. पेना जपून ठेवा अजून हवा, कारण आम्ही असेच आहोत त्यामुळे तुमचा नाही बुवा 100% जास्त बोलणार नाही. वाईट वाटलं तर 100% सांगा. त्यांच्यावर का काहीतरी बोलणार नाही हो बुवा. हो तसं बोललो तुमच्या भजनच नाही असाच नाही. मी तुमचं रिस्पेक्ट केलो आणि तुमच्या भजनातून नाही बुवा, तुमच्या वयामानातून तुमच्या अनुभवाचा रिस्पेक्ट केलो. रणांग ही भालके बुवाची शाळा. ते सांगतात की ते सुताराची आहे. माझी स्वतः अखिलेश भालके ही शाळा. माका कोणताही काही असून दे मी बुवा का माका वाटतं मी धोईल बुवापेक्षा मीच बुवा काय बोलले असेल, पण समाजला काय चाललंय का? काय म्हणते मी अजून सुद्धा मी त्यांना अवो जवळ करतोय. तो बिंदास त्या अरे तुरे करून झालो ते काय विचार तो आजा कडे तुरे करतोस त्यामुळे पेपर मीठा इकडे बघ बुवा बाजूच राहा तुम्ही परत जावा एकदा पेन बुक नाही ते तू बिंदास अरे तुरे करतो तुला शरम वाटणार आहे रे. प्रेम हो ह्या माणसा प्रेम करून काय खातो मारती बुवा तुमच्या पेनावर पिटाला ठीक आहे बघा आता डाऊट देऊ लागलो. मग अशी त्याचा वाटला बुवा तुमची फक्त निश्चित आहे बाकी सगळा पांढरा ह्यो लवकर येलो की तुम्ही पॅन दाखवलं. कोण 100% बुवा तुमका वाटला ना तर बघा बिंदास बोला तुमचा अधिकार आहे. मी त्याच्यावर का तुमका सांगित नाही की असं नाही तुमचं. मी पुन्हा पुन्हा राहते बुवा तुमच्या नाही ऐका मी त्यांच्या वा प्रामाणिकपणे बुवा रंगदेवला हात लावून सांगतो बुवा तुमच्या अनुभवाचो पण तुमच्या वयामानाचं रिस्पेक्ट करते. कारण बुवा हे थोडाफार बोलला पाहिजे ना विलाज नाही बुवा. तिसऱ्यांदा नाही तर पुन्हा बघा बोलून दे तर न बोलून दे पण तिसऱ्यांदा येऊन सुद्धा माझं झेंडो काढल्याशिवाय मी घरात त्यांचा पण ह्याचा अर्थ असतो नाही ना तुझ्याकडे भजनच नाही काय केलं तुझी मातीच केलं तो माती खायला तू कशाला का खातो ए गोयला तो बघित काय बुवा मी पुन्हा सांगतोय मी तुला एकदाच टाकल्या म्हटलं त्यांना किती वेळा म्हटलं तर लक्षात ठेवा. तुमचा जर लाज असत आज या पुढाची बुवा तुमका शान बुवा पुढाची जर तुमका शान राखूची असत तर ते का भजन नाकवू झाला तुमका. बरं हे भांडत त्याच्यावर आमची ह्याची शाळा आणि त्याची शाळा विचारल्या ना कुणी विचारलं बुवा एक लक्षात ठेव ह्या रणांगणा तुम्ही सांगितलं ना ह्या रणांगणा बुवा आणि हे माझे मायबाप होते बुवा आपल्यापेक्षा सुज्ञ मायबाप होते असत हे ठरवतील एक्को कोण छक्को कोण तो त्यासाठी सांगूची गरज नाही. माझी ह्याची शाळा त्याची शाळा बरं दोन्ही बुवा अजून लोकी बुवाच्या जीवावर टाकतात खरपटा हा तू तरी त्यांचा जाऊन दे वयामानानुसार नाही का लक्षात नाही म्हणून आपलं गजावर घेतला लोकी बुवा समजू शकते काय पेनातली शाही का गोठली असं त्यामुळे समजला ना सर तुझा का आणि तू मग अशी हेंका आईला होईल म्हटलं तुझा पॅन तरी हा रे कसा कांडा लावते का कांडा नाही असू दे घराकडे काय मी जास्त बोलत नाही फक्त काय काही गोष्टींचा अतिरेक झालो की माका बोलूची वेळ येतात. पण होईल बुवा तुम्हाला एक विनंती करेन माझ्या देवगड तालुक्यातलो एक चांगलो गाणारो भजनी बुवा असत 4 रागांची नवी बुवा चांगल्या 20, 25, 30 रागांची मांडणी तुझ्या पदरात हा चांगल्या तालांची माहिती तुझ्याकडे हा एवढा बोलूची बुवा सुशांत होईल बुवा गरज नाही हा माझा वैयक्तिक मत आहे. जे सुज्ञ जाणकार भजन रसिक श्रोते असतील ना ते उद्या बुवा तुझ्याच नावाने गाडी घालतात हे लक्षात ठेव. यांनी मान्यच केलं नाही की मी केलडा आहे कारण त्यांनी सांगितलं केलडा व्हॉलंटी मारू विसरत ना त्यांनी मान्यच केलं नाही की ते तू खुळ आलं सांग पटेलकर बुवा आज खुळ ठरवलं लक्षात ठेवा तुमचं तुम्ही केलडा म्हटलं नाही तुमचा तुम्ही लक्षात सांगितलं नाही बुवा मी तुमचा
आता फक्त सांगावं हेनीच म्हटलं नाही की नाही केलता कधी गोलांटी मारून विसरत नाही म्हटलं नाही की नाही सांगावं मग मी त्याच सांगितलंय फक्त बुवा कुणी भावा कुठून कुणी म्हटले कुणी तो सरभरीतच तो मध्ये जो काय शब्द ऐकला ओ बुवा मध्ये जो त्याला शब्द वापरला ना सुरुवातीक त्याच्यावर त्याची विद्वत्ता काय ती समज बुवा मनुष्य देह जन्मा गेल्यानंतर ना बोलूक शिकवते का 2 ते 2.5 वर्ष लागतात मग मनुष्य देह बुवा व्यवस्थितरित्या बोलूक शिकता पण काय बोलावा कसा बोलावा आणि कुठं बोलावा हे समजण्यासाठी बुवा ना आयुष्य वेचावं ते लक्षात ठेवा साटेलकर बुवा ह्या तुमच्यासाठी पण 65 वर्षावरी झाली तरी पण तुम्ही तो शब्द तिकडे वापरला सावंतवाडी तुमची 50 वर्ष वय नाही ऐकला तुम्ही अजून इश्क तो बुढे भी करते लेकिन पकडे नाही असे असं काय फाळकेचे डोके किती वाईट होत या आज माझ्या बाप पुन्हा समजले कारण हे दोघे जण बोलताना माझ्या तोंडाचा सुटो शब्द इलो नाही पण मी बोलताना या तोंडा दोघांची तोंडा गप राहू शकली नाही हे फाळकेची ताकद लक्षात ठेव तुझ्या जर जितके किडे आहेत ना ह्या माणसाक बोलतस ना तुझ्या गुरु सोबत मी जितके बारे केले तेवढे तरी तू आयुष्यात बारे केलंस काय सांग चल अभि शिरसाट पोहान सोबत युट्यूब चालू आहे पोहा अभि शिरसाट पोहान सोबत 14 वर्षापासून 14 होतो तेव्हापासून पोहा बारे करतोय सांग तुझी हिंमत तर मी अभि पोहान सोबत पोहा आता नोंद सांगते तुला किती बारे केले तू आयुष्यात किती बारे केलं सांग नाही बोल मगाशी म्हणता अजित कडकडींना फोन लावतो काय देतो तो आणि अजित कडकडीत तू फोन उचलला रेंज नसली ह्याचे टॉवर आता बसले नाही फक्त त्यांना ते एक चॅलेंज केलं तेवढं गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतो ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे बाबावल्या माझ्या हुरात स्पर्शात रेशीम कथे तुझे मन मोराचे जादू करे पिसारे में दीने शकुनांच्या मेंदीने हसले रे क्षण माझे हसले रे ला 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 स्पर्शाची जाणीव होऊन वाळवले मन कोळे या वेडाचे नातरी भाव बिलोरे मेदीने शकुनांच्या मेदीने फुलले रे क्षण माझे फुलले रे ला 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 ऐकलं बरं वाचला ना बघ फरमाईश आमचे परममित्र सन्मान्य चैतन्य मुळीक यांच्याकडून हे गाणं पुन्हा म्हणण्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलंय स्वीकारतोय धन्यवाद 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 झुळूक वाऱ्याची म्हणजे तुझा कसा जाता असा जाता असा नाही झुळूक वाऱ्याची आली लिहून कोळीतून फुले अजून स्पर्शाची गाणी होऊन भारले मन कोळे या मेडाचे नातरी भाव बिलोरे मेदीने शकुनांच्या मेदीने हसले रे क्षण माझे हसले फुलले रे क्षण माझे फुलले ला 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 आणि
बाकी बुवांचा काय विषय राहिला नाही. धन्यवाद बुवा. फक्त एक विषय क्लिअर करतो. बुवाने एक गोष्ट, सुशांत जोईल बुवाने एक गोष्ट बोललेत ते त्या आयुष्याकडनं सांगतोय. बुवाने एक गोष्ट सांगितली बघा, तुम्ही जर ऐकलं असेल तर 100% तुम्हाला पटेल. बुवाने सांगितलं की काय, कुत्र्याच्या फुड्यात जशी बिदागी टाकतात तशी आजची बिदागी तुझ्या फुड्यात टाकून दे. बुवा, ह्या शिवाजी वाड्याने दिलेली जर बिदागी तू माझ्या कुत्रो समजून फुड्यात टाकत असेल ना, तर तो प्रसाद म्हणून घेऊची तयारी अखिलेश पालकेची, लक्षात ठेव. कारण म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, आयुष्यात बुवा एक बुवा लक्ष्मीचं ना आदर करू शिक. लक्ष्मी चंचला, कोणाकडे तरी पैसे येतात तुझ्याकडे 4 पैसे बक्षीस दिले म्हणून बुवा कधी उडवू नको. लक्ष्मी आती लक्ष्मी टिकवूची असत ना, त्यासाठी नम्रता असावी लागते, तर बुवा लक्ष्मी टिकते. नाही तर तुझ्यापेक्षा शेठ असलेले भिकारी झाले. नियतीचं फेरवा लक्षात ठेव. नियती म्हणजे कोणाला सोडत नाही. आज स्कॉर्पिओतून फिरणारा उद्या भीक मागू शकतो, आणि उद्या भीक मागणारा परवा फॉर्च्युनर मधून फिरू शकतो. याला नियती म्हणतात बुवा, लक्षात ठेव. कारण शिवाजी वाडील बुवा, आज मी ह्या स्वाभिमानाने एक गोष्ट सांगतो, मोठे पण नाही पण स्वाभिमानाने सांगतो बुवा. पहिल्या वर्षी ज्यावेळी मला चैतन्याने फोन केला होता, दीपक खरुडे बुवांसोबत बुवा बारी होती, मुद्दा म्हणून अनुभव सांगतो मंडळी. ह्या वाडीचं बुवा मला आदर आहे, त्याचं कारण सांगतो. तर त्यावेळी त्यांनी मला विचारलं की तुमची बिदागी किती होईल. त्यावेळी मी त्यांना बुवा 10,000 रुपये सांगितले होते. त्यांनी सांगितलं बुवा काहीतरी ऍडजस्ट करा, म्हटलं तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही बिदागीत मला द्या. त्यावेळी ज्यांनी काही ठराविक रक्कम मला असेल ती दिली होती. गेल्या वर्षी वारी ठरली त्यावेळी मी त्यांना बिदागीचा विषय काढला नाही. म्हटलं तुम्हाला जे योग्य वाटेल ते मी 100% घेईन. फक्त माझ्या मानाचा नारळ आणि त्याच्यासोबत शगुन म्हणून 1 रुपया द्या. बाकी तुमचं मत असेल त्यावर तुम्ही काय द्याल ते घ्या. ह्या वर्षी बुवा बारी ठरली ना, ही बारी ठरवायला ते आपल्या घरी आले होते, बरोबर. आपल्या कुठे नाडनला आपली बारी झाली होती, त्यावेळी ते आले होते. हे अभिमराठी मानकून आमचं गौरव मापनकर, आमचं चैतन्य मुळगे, पोरं सगळी तिकडे आलेली बुवा. आणि त्याच्या अगोदर त्या बारीला यायच्या अगोदर माझ्या घरी आलेले बुवा आमचे परेश कटकर बुवा वगैरे, हे पोरं साक्षात बुवा. इर्टिगा 2 इर्टिगा घेऊन, काय 1 इर्टिगा घेऊन ते आमच्याकडे गेलेले. त्यावेळी ऐका, हा 2 ना, हा ते असून दे काय असं ना, माझ्याकडे आले बुवा. आणि घरी आलेलं बुवा इकडे बघ, अनुभव सांगतो बुवा, ही वाडीचं एक मोठे पण आहे. कारण बुवा ते घरी रिटर्न त्यावेळी रात्री घरी आले, आणि दुसऱ्या दिवशी बुवा ही बारी ठरवताना ना मला त्यांनी फोन केला की बुवा गेल्या वर्षी आदल्या वर्षीची जी तुम्ही बारी केलात, ही तुम्ही आमच्या शब्दासाठी केलात, आणि त्यातून तुम्हाला काय परवडलं असेल ना, हे आम्हाला आज समजलं. कारण एवढा लांबून तुम्ही आमच्या शब्दासाठी येतात. आणि ह्या वर्षी मात्र तुम्हाला शब्द देऊन सांगतो की गेल्या वर्षी आदल्या वर्षी जो तुम्हाला काय कमी पडला असेल ते ह्या वर्षी भरून देईल. हे का बुवा शिवाजी वाडी म्हणतो. की खोटा सांगा फक्त. ह्या वर्षी सुद्धा बुवा बारी ठरली तेव्हा एका शब्दाने सांगितलं का विचार बिदागी त्यांना. आणि तू काय सांगतो रे, काय सांगितलं, बिदागी कुत्र्याच्या फड्यात टाक तशी टाकीन. तू कुत्र्याच्या फड्यात बक्षीस ह्या बिदागी नको, तू हैदा पडलेला बक्षीस मगाशी सांगितलं. साटेलकरांका मी 500 रुपये देईन. साटेलकर बुवा उठाने 500 रुपये का म्हणा, साटेलकर बुवा म्हणा. तू काय साटेलकरांना समजलं काय, त्यांच्या मनात ते फक्त एका गोष्टीसाठी गपच युट्यूब चालू आहे. त्याच्या साटेलकर तर कोणाच्या हातात गावलेलं न माणूस आहे. फक्त फॉर्म मध्ये म्हणजे युट्यूब नव्हता म्हणून बुवांच्या वेळी, नाही तर बुवा आज जमिनीत पाहिजे नसले असते. बुवांच्या बुवा डोक्यात चालले असते, दाखवला नाही असं तुका. बोला, हा तर गजर तुमचं म्हणते. आणि बक्षीस बोलवू नको, फक्त तुमचा प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा. राहिला विषय बुवानी बक्षिसाचा काहीतरी पैशाचं बुवानी सांगितलं. बुवा नाही साटेलकर बुवा एक मात्र विनंती करते, बुवा बक्षिसाची वार्ता तरी माझ्यानी जोईल बुवा सोबत करू नका. कदाचित बुवा गुंडू बुवा आणि लोके बुवांच्या पाटणा भजनाच्या बाबतीत बक्षिस कुणी घेतलं नसत. अखिलेश पालकेने सुशांत जोईल बुवा अजून सुद्धा सांगतो, गेल्या वर्षी झालेली 12 मेची बारी चांदवड राजापूर बुवा जवळजवळ 16 ते 17 हजार बुवा एकाला आम्हाला बक्षीस झालं होतं. आणि यंदा सुद्धा त्या ठिकाणी तिरंगी आहे. तुमचे भाऊबंद असत फक्त मध्ये आमच्या संदीप पुजारी बुवा. पैशाचा काय नाही, हे पैशाचा काय बोलले नाही त्यांनी, मान सन्मान केला नाही. ते काल किडे येईल तुमचं गजर म्हणते.
आधी वैभव नाईक साहेबांवर गजर म्हणण्यासाठी फरमाईश आली ती एकदा पूर्ण करतो. कारण बुवा आजचा वाढदिवस मुळात त्यांचा पण त्यांच्यासाठी एक काव्य 100% झालं पाहिजे. हं? हॅलो. हॅलो. धन्यवाद. वा वैभव नाईक साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानंतर त्यांच्याजवळ एक छोटस काव्य सादर करतो. सुशांत काहीतरी माझ्या ठिकाणा म्हटला ते तुझ्या ठिकाण आहे. किती माग तुझ्या लागाव किती रातीला जागाव केलं हवाली सार तुझ्या तू काळीज मागाव म्हणतोय. मनात बसली गालात हसली प्रेम झालं मला. मनात बसली गालात हसली प्रेम झालं मला. माझ्या गुलाबाच्या फुलानं कुणकेश्वराला नेतो तुला. कसं विसरून जाऊ तुला ग माझ्या गुलाबाच्या फुला. कसं विसरून जाऊ तुला ग माझ्या गुलाबाच्या. किती माग तुझ्या लागावे किती रातीला जागावे केलं हवली सार तुझ्या तू काहीच मागाव. मनात बसली गालात हसली प्रेम झालं मला. मनात बसली गालात हसली प्रेम झालं मला. माझ्या गुलाबाच्या फुलानं येडा माईला नेतो तुला. कसं विसरून जाऊ तुला न माझ्या गुलाबाच्या फुला. कसं विसरून जाऊ तुला न माझ्या गुलाबाच्या फुला. आणि बोलसाठी गाणं. जाने कितने दिनों के बाद गली में आज चांद निकला. त्यांच्या वेळीचा गाणं हे बघा. वा मी तुमच्या वेळीचा गाणं म्हटलंय हे तुमका चितवत बाहेर सुद्धा या ठिकाणी बुवा राग नाही. मी जेवढा तेवढा बोलले. चुकला असं तर 100% सांग. काही गोष्टी तुमच्याकडनं चुकले असतील तरी सुद्धा बुवा माझ्या वडीलधारी व्यक्तिमत्व असतो अजूनही सांगतो अगदी प्रामाणिकपणे. काही गोष्टींचा तुमचा रिस्पेक्ट करतोय. चुकला तर 100% सांगा. मी माफी आत्ता लाईव्हला मागीन. भजन झाल्यावर गाणं गासणार मी नाही. निधड्या छातीचा वीरा असा तो शिलेदार शिवसेनेचा. काय बुवा दोन्ही बुवा आणि तुम्ही लोके बुवांचो गजर म्हटला सेंचो त्यांचो. मी बुवा स्वतः किल्लो गजर म्हणतोय. निधड्या छातीचा वीर असा तो शिलेदार शिवसेनेचा. कोकणात माझ्या डंका वाजतो वैभव नाईक नावाचा. कोकणात माझ्या डंका वाजतो वैभव नाईक नावाचा. कोकणात माझ्या डंका वाजतो वैभव नाईक नावाचा. निद्रा छातीचा शिलेदार तो. निद्रा छातीचा वीर असा तो शिलेदार शिवसेनेचा. निद्रा छातीचा वीर असा तो शिलेदार शिवसेनेचा. कोकणात माझ्या डंका वाजतो वैभव नाईक नावाचा. कोकणात माझ्या विकासाची गंगा आणली त्यांनी बघाव कोकणात. जनतेच्या या रक्षणासाठी सदैव राबती दिन रात. चहू बाजूला दरार आहे. चहू बाजूला दरार आहे शिवसेनेच्या वाघात. चहू बाजूला दरार आहे शिवसेनेच्या वाघात. कोकणात माझ्या डंका वाजतो वैभव नाईक नावाचा.
कीर्ती वाढवली देशात या सिंधुदुर्ग जिल्ह्याची त्यांच्या पाठीशी सदैव आहे त्यांच्या पाठीशी सदैव आहे आशीर्वाद बाळासाहेबांचा त्यांच्या पाठीशी सदैव आहे आशीर्वाद बाळासाहेबांचा कोकणात माझा डंका वाजतो वैभव नाही छातीचा वीर असा तो शिलेदार शिवसेनेचा छातीचा वीर असा तो शिलेदार शिवसेनेचा कोकणात माझा डंका वाजतो वैभव नाईक नावाचा कोकणात माझा डंका वाजतो वैभव नाईक नावाचा कोकणात माझा डंका वाजतो वैभव नाईक नावाचा. धन्यवाद. प्रवीण पालव उपसरपंच यांच्याकडून ह्या गजरासाठी 101 रुपयाचं बक्षीस आहे स्वीकारतोय. धन्यवाद. युवा सेना विभाग प्रमुख सन्माननीय कपिल म्हापसेकर साहेब यांच्याकडून या गजरासाठी 201 रुपयाचं बक्षीस आहे स्वीकारतोय. धन्यवाद. सन्माननीय या मांडकुळे गावातील ज्येष्ठ भजनी बुवा अष्टविनायक प्रासादिक भजन मंडळ सन्माननीय संजयजी येरंबुवा यांच्याकडून हे माझ्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आहे स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुमच्यासाठी तुमच्या साहेबांसोबत नितेश साहेब दिलदार स्वाभिमानी नेते थोर नितेश साहेब दिलदार स्वाभिमानी नेते थोर आम्ही घातून ठेवली स्वाभिमानाची तलवार आम्ही घातून ठेवली स्वाभिमानाची तलवार आम्ही घातून ठेवली नितेश साहेब दिलदार स्वाभिमानी नेते थोर नितेश साहेब दिलदार स्वाभिमानी नेते थोर आम्ही घातून ठेवली स्वाभिमानाची तलवार सिंधुदुर्ग स्वप्न नगरी साहेबांनी केली उभी सिंधुदुर्ग स्वप्न नगरी साहेबांनी केली उभी कोकणच्या विकासाला सदैव दादा होते चिठ्ठी आता होतो अंगारा तुम्ही नक्कीच भेटणार आता होतो अंगारा तुम्ही नक्कीच भेटणार आम्ही घातून ठेवूया स्वाभिमानाची तलवार आम्ही घातून ठेवूया स्वाभिमानाची तलवार आम्ही घातून ठेवूया नितेश साहेब दिलदार स्वाभिमानी नेते थोर नितेश साहेब दिलदार स्वाभिमानी नेते थोर आम्ही घातून ठेवूया स्वाभिमानाची तलवार घातून ठेवूया स्वाभिमानाची तलवार. धन्यवाद. या ठिकाणी रोपांच्या धनाच्या अभंगाला सुरुवात करतोय. आधी मागं माणूस होतो तुझ्यावर तुझ्यासाठी कोणची आहे. त्या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय भजन प्रेमी आणि आमचे मुंडुबांना अविरतपणे कोरस साथ करणारे सन्माननीय आमचे अनंत धुरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून माझ्यासाठी 51 रुपयाचं बक्षीस आलंय या ठिकाणी स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
पिक्चर व्ह्यू मांडकुली यांच्याकडून हे बंद पॉकेट आशीर्वाद रुपये आले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय सांगितलं मग अशी ताडपत्रिकाला शिल्लक राहिलो तरी चालत पण मी बोलत राहत त्याच ताडपत्रिकेत तुझं गोळ करून जर घरात नाही तुझ्या फाळकी वया दुसरी वारकरी म्हण. काय देते? अरे कंटाळले. आई, 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 आई. क्रिस का सुरी का गाना नाही, नाही. अल्ला दिया दे बेटा. काय करूचं बुवा ते कर फक्त एक लक्षात ठेव. साटेलकर बुवा काय आज बोलतील जातील ते काय परत बघा महिने 2 महिने तरी नाही. पण तूच सांगितलं जवळजवळ 11 कार्यक्रम माझे त्याच्यासोबत मे मध्ये ठरलेले आहेत. 11 कार्यक्रमात रडवीन. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. ओ बजाए सुतारा ओ बजाए सुतारा ओ बजाए सुतारा
आहे